नमस्कार मित्रांनो, मालक सेंद्रिय शेती आणि शेळीपालन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. मित्रांनो, शेळीपालन करत असताना शेळ्यांच्या पिल्लांमधून उत्पन्न भेटण्यासाठी साधारणतः 1.5 ते 2 वर्षांचा कालावधी लागतो. तसेच हा काळामध्ये शेळ्यांचे लसीकरण व खुराकासाठी बराच खर्च येतो. हा कालावधी जास्त असल्याने नवीन शेळीपालक निराश होऊन शेळीपालन बंद करण्याचा विचार करतात. असे होऊ नये म्हणून मी आज तुम्हाला शेळ्यांचे लसीकरण व खुराकाचा खर्च भागवण्यासाठी व आपले शेळीपालन व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी शेळीपालनाबरोबर नवीन व्यवसाय सांगणार आहे, तो म्हणजे कोकरू पालन. तर कोकरू पालन म्हणजे डबल पैसा देणारा व्यवसाय आहे. तर कोकरू पालनाची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. कोकरू पालन करताना 4 गोष्टी लक्षात घेणे फार गरजेचे आहे. 1 नंबर कोकरांची खरेदी, 2 नंबर कोकरांचे जंतुनाशक व लसीकरण, 3 नंबर कोकरांचे खाद्य व्यवस्थापन आणि 4 नंबर कोकरांची विक्री व्यवस्थापन. कोकरांची खरेदी करताना कोकरांचे वय साधारणतः 1 महिन्याचे असावे, जेणेकरून त्यांना दूध पाजायला लागू नये आणि दुधावरील जो खर्च होणार आहे तो होणार नाही. तसेच ती सशक्त असावी. कोकरे जेव्हा आपण बाजारातून खरेदी करतो त्यावेळेस बाजारातील इतर आजारी प्राण्यांच्या आजारामुळे त्यांना व्हायरल इन्फेक्शन होण्याची दाट शक्यता असते आणि हे व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून बाजारातील अँटीबायोटिक हे प्रभावी औषध म्हणजेच एन्ड्रोफ्लॉक्झेसिन हे औषध फार प्रभावी आहे. ते 2 ml प्रति 10 किलो वजनाच्या प्राण्यांना दिल्याने त्यांना सर्दी, खोकला आणि ताप असे आजार होणार नाही. खरेदी केलेल्या कोकरांचे वय हे साधारणतः 1 महिना असल्याने त्यांना जंतुनाशक देणे फार गरजेचे आहे. तर अल्बोमार हे फार प्रभावी जंतुनाशक 2 ml प्रति 10 किलो वजनाच्या कोकरांना द्यावे, जेणेकरून पोटातील जंत मरून जातील आणि भूक वाढल्याने वजन वाढ ही झपाट्याने मिळेल. त्यानंतर ब्रोटॉन टॉनिक हे अतिशय प्रभावी टॉनिक मानले जाते. हे टॉनिक 2 ml प्रति दिवस दिल्याने त्यांचे वजन झपाट्याने वाढते. योग्य नियोजन, योग्य चारा व्यवस्थापन केल्याने पुढील प्रमाणे रिझल्ट भेटतात. मित्रांनो, शेळीपालन करत असताना किंवा कोकरू पालन करत असताना कोकरांचा हिशोब आणि शेळ्यांचा हिशोब ठेवण्यासाठी जी नोंदवही असते ती नोंदवही ठेवणे फार गरजेचे आहे. साधारणपणे मी 2 दिवसापूर्वी 4 कोकरे बाजारातून खरेदी केली. त्यांचा खरेदी दर 4,000 प्रति कोकरू याप्रमाणे मी 4 कोकरे खरेदी केले. म्हणजेच 4,000 गुणिले 4 बरोबर खरेदी किंमत 16,000 ही 4 कोकरांची झाली. त्यानंतर लसीकरण व खाद्याचा खर्च 3 महिन्यांसाठी जर धरला तर प्रति कोकरे 2,000 रुपये प्रति कोकरे एवढा 3 महिन्यासाठी खाद्याचा खर्च धरलेला आहे. अशी मी 4 कोकरे आणल्यामुळे त्या 4 कोकरांवरती 2,000 गुणिले 4 बरोबर 8,000 रुपये खर्च होणार आहे. मग खरेदी खर्च 16,000 प्लस 3 महिन्यासाठी त्यांना लसीकरण व खाद्याचा खर्च 8,000 असे एकूण 24,000 रुपये 3 महिन्यासाठी खर्च होणार आहे. 3 महिन्यानंतर योग्य नियोजन, योग्य खरेदी, योग्य खाद्य व्यवस्थापन आणि योग्य नियोजन यांच्या आधारावर ती कोकरांचे वजन साधारणतः 30 किलो वजनाची कोकरे होणार आहे. तर 30 किलो गुणिले 400 रुपये जिवंत कोकराचा रेट हा 400 रुपये ते 500 रुपये हा असतो. आपण 400ने जरी धरले तर 30 गुणिले 400 बरोबर एका कोकराचे 12,000 असे होणार आहे. तर 12,000 गुणिले 4 कोकरांचे बरोबर 48,000. एकूण उत्पन्न आपल्याला 48,000 रुपये मिळणार आहे आणि आपला खर्च एकूण 3 महिन्यांकरता 24,000 रुपये झालेला आहे. तर 48,000
वजा 24,000 रुपये बरोबर 24,000 रुपये आपल्याला निव्वळ नफा 3 महिन्यानंतर मिळणार आहे। तर मित्रांनो, आपण 3 महिन्यांसाठी 24,000 रुपये खर्च केले, त्याच्या 3 महिन्यानंतर आपण त्या कोकरांच्या विक्रीच्या माध्यमातून 3 महिन्यानंतर 24,000 रुपये निव्वळ नफा मिळवणार आहे। तर आपण गुंतवले 24,000 आणि 24,000 आपल्याला नफा झाला, म्हणजे आपल्याला डबल गुंतवलेल्या पैशाचा डबल नफा झाला। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।